हाय व्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत ताडगोळ्याचं सरबत। त्यासाठी इथे मी ताडगोळा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे हा शरीराला थंडावा देणारा असतो, त्यामुळे ह्याचं सेवन नक्की करा उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या इथे अवेलेबल असेल तर। हा ताडगोळा जो आहे मी चिरून घेतलेला आहे थोडासा गार्निशिंगसाठी, सरबतमध्ये टाकण्यासाठी। आणि 2 ताडगोळे मी असे चिरून ह्याच्यात टाकलेले। आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे ताडगोळ्यांची। चला तर मग ह्याला कट करून ह्याची पेस्ट करूया। हे पहा आता आपले ताडगोळे जे आहेत त्याची पेस्ट तयार आहे। आता आपण ह्याचं सरबत बनवायला घेऊया। हे पहा आता आपण सरबतसाठी जो ताडगोळ्याची पेस्ट केली होती ती मी एका वाटीत काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यातून। आणि आपण सरबतसाठी इथं पाणी घेतलंय। तुम्हाला जितका सरबत करायचा आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घ्या, जितके ग्लास तुम्हाला हवेत तितके। इथं मी 6 ग्लास घेतलेला आहे पाणी। आणि त्या 6 ग्लास पाण्यामध्ये मी इथे एक छोटी वाटी भिजवलेले सब्जाचे बी, जे मी 3-4 तास आधी भिजत घातले होते पाण्यात। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 15 मिनिटं भिजत ठेवले तरी चालतील। हे पण खूप छान असतात, आपल्या शरीराला थंडावा देणारे असतात, त्यामुळे ह्यांचा वापरही करायचा आहे आपल्याला। ते इथे मी सब्जाचे बी टाकलेले आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस। हे पहा आता आपण लिंबाचा रस काढून घेऊया। हे पहा पूर्ण लिंबाचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे पहा संपूर्ण रस काढून घ्या लिंबाचा। आता आपण लिंबाचा रस काढून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे साखर। तर साखर तुम्हाला जितकी गोड हवाय सरबत त्या हिशोबाने तुम्ही टाका। इथे मी 6 ग्लास घेतलेले आहेत, तर मी इथे हे पहा ही छोटी वाटी आहे, ह्याच्यात फक्त 1.5 टेबलस्पून साखर भरते। तर इथे मी 6 वाट्या साखर घेतलेली आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये नंतर बर्फही ॲड करणार आहे आणि आपण लिंबूही टाकलेला, एक अख्खा पूर्ण लिंबू आहे, तर त्यासाठी ह्याची गरज आहे आपल्याला एवढ्या साखरेची। आता आपण जे आहे ना ह्याच्यामध्ये ही पेस्ट आहे, जी आहे ताडगोळ्याची जी पेस्ट केली होती ना आपण मिक्सरला, ती टाकणार आहे ह्याच्यामध्ये। तर पहिली ही पेस्ट आहे ना अशी घट्ट गोळा होते मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्यामुळे ही आपण आणखीन थोडंसं पाणी टाकून परत एकदा मिक्सरमध्ये पातळ करून घेणार आहे। हे पहा अशी घट्ट झालेली आहे ही ताडगोळ्याची पेस्ट। तर आपण थोडंसं आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून फिरवून घेणार आहे हिला। संपूर्ण पेस्ट काढून घ्या ही आणि एकदा मिक्सरच्या भांड्यात फिरवून मग आपण ही सरबतमध्ये ॲड करणार आहे। हे पहा मिक्सरच्या भांड्यात आता मी ताडगोळ्याची पेस्ट परत एकदा पाणी टाकून फिरवून घेतली आहे एकजीव होण्यासाठी, आणि आता मी ती ह्याच्यात ॲड केलेली आहे। हे पहा तुम्ही बघू शकता। आता आपली पेस्ट ह्याच्यात टाकून झालेली आहे। आता आपण सरबत मिक्स करूया। तर हे पहा आपण साखर विरघळवून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे सरबतामध्ये। ह्याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स आणि खूप छान असे जे आपल्या शरीराला थंडावा देणारे गोष्टी असतात, त्यामुळे ताडगोळ्याचा वापर नक्की करा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर। आणि ह्याचं जे सरबत आहे ते खूप टेस्टी लागतं, त्यामुळे नक्की बनवून पहा एकदा तरी। हे पहा आता हे आपण साखर मिक्स केलेली आहे। आता ह्याच्यामध्ये जे आपण चिरून ठेवलं होतं ना ताडगोळे, ते आपण टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये। त्याच्यामुळे काय होईल ना की ह्याला एक छान असं टेक्स्चर येईल सरबत पितानी, मधी मधी आपल्या तोंडामध्ये हे छान असे लागते खाताना। आता हा सरबत तयार आहे, मी तुम्हाला हा सर्व करून दाखवते। हे पहा आता आपलं सरबत तयार आहे छानपैकी।
आता इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत, त्याच्यात आपण हा सरबत ताडगोळ्याचा सर्व करूया. चमच्याने टाका म्हणजे इकडे तिकडे सरबत सांडणार नाही, व्यवस्थित ह्याच्यातच पडेल भांड्यात. हे पहा, आता आपल्या ह्याच्यात मी टाकलेलं आहे सरबत. आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थंड थंड असा आईस क्यूब. आणि आपला ताडगोळा सरबत रेडी आहे. आता मी तुम्हाला जवळून ह्याचं लुक दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपलं थंडगार असं ताडगोळ्याचं सरबत तयार आहे. कसा दिसतो, छान छान यमी यमी टेस्टी टेस्टी दिसतोय ना. तर हा ताडगोळ्याचं सरबत, जर तुमच्याकडे ताडगोळे अवेलेबल असतील तर नक्की बनवून पहा. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. हा सरबत तुम्हीही बनवून पहा. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.